Good morning, students. Previous lecture we complete the red blood corpuscle. The red blood corpuscle मध्ये सांगितलं erythrocyte मध्ये सांगितलं erythrocytes are the abundant present in the body. हा पुष्कळ सेल बॉडी मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर सांगितलं की आरबीसी ह्या इरिथ्रोपायटिन नावाच्या हार्मोनने स्टिम्युलेट केल्यामुळे प्रोड्यूस होतात. प्रोड्यूस होण्याच्या प्रक्रियेला इरिथ्रोपायसिस म्हणतात. त्या आरबीसीस मध्ये मी सांगितलं की आरबीसीस आर द रेड ब्लड सेल ऑर इरिथ्रोसाइट. त्याच्यामध्ये सांगितलं की मेन फंक्शन सांगितलं इरिथ्रोसाइट आर रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेन द विस्कोसिटी ऑफ ब्लड, मेंटेन द पीएच ऑफ ब्लड, देन also it helpful in the coagulation of the blood. त्याच्यामध्ये सांगितलं की इरिथ्रोसाइट ह्या जास्त संख्या आहे. त्यांचा लाईफ स्पॅन 120 दिवसाचा असतो, 120 डेज असतो. आणि त्यांची संख्या जर बघितलं तर मेल मध्ये त्याची संख्या असते 5.1 ते 5.8 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर आणि फिमेल मध्ये असते 4.3 ते 5.2 मिलियन्स mm per cubic mm of the blood. त्याच्यानंतर पुढची ब्लड सेल्स आहे ल्युकोसाइट्स. व्हाईट ब्लड कॉर्पस्कल और डब्ल्यूबीसीज और त्याला सांगितलं काय म्हणतात ल्युकोसाइट्स. द ल्युकोसाइट्स पांढऱ्या पेशी ल्युकोसाइट ह्या पांढऱ्या पेशी. ऑल दीज सेल्स आर द पहिला पॉइंट याच्यामधला दीज सेल्स व्हाईट ब्लड सेल्स आर द कलरलेस ह्या रंगहीन आहेत. Nucleated, all cells are the nucleated. या सगळ्या सेल्स मध्ये न्यूक्लियस आहे. The size of the cell are the larger than the RBCs. RBCs पेक्षा या सेल्स थोड्याशा मोठ्या आहेत. आता याचा टोटल काउंट बघितला. टोटल काउंट ऑफ द WBCs is near about 5,000 to 11,000 per cubic mm of blood. This is the total count. आता याची संख्या कमी आहे. का संख्या कमी आहे? कारण याची साईज मोठी. याची साईज मोठी आहे. आरबीसी साईज किती होती? 7 मायक्रॉन और 7 म्यूएन. तर याची साईज किती आहे? त्याच्यापेक्षा जास्त आहे. साईज जास्त असल्यामुळे काय की याची संख्या कमी आहे आरबीसीच्या तुलनेमध्ये. आता लाईफ स्पॅन आरबीसी मध्ये सांगितलं होतं मी 120 दिवस. आता ह्याचा लाईफ स्पॅन 3 ते 4 दिवस. द लाईफ स्पॅन इज ओनली फॉर द 3 to 4 डेज. त्याच्यानंतर सांगितलं की ऑल सेल्स आर द न्यूक्लिएटेड. पण हे न्यूक्लियसचे जो शेप आहे, शेप हा पॉलीमॉर्फिक आहे. पॉली का मतलब होता है अनेक और मॉर्फ का मतलब होता है स्वरूप. पॉलीमॉर्फिक shapes. And these cells also are the amoeboid cell. Amoeboid, A-M-E-B-O-I-D. Amoeboid cells. And due to that amoeboid movement, these cells are squeezed out, move out through the capillaries. Capillaryच्या बाहेर येतात. And that moves out of the capillaries. And this process is called as a diapedesis. म्हणजे सेल अमिबॉइड मूवमेंट आहे. अमिबॉइड मूवमेंट मुळे सेल कॅपिलरीच्या बाहेर येतात आणि बाहेर येण्याच्या त्या प्रक्रियेला म्हणतात डायपेडेसिस. आता नॉर्मल काउंट ऑफ द WBC is near about 5,000 to 11,000 per cubic mm of the blood. Okay, if this count may be decreases, जर काउंट डिक्रीज झाला that person suffer from the leukopenia. जर त्याचा नंबर डिक्रीज झाला that person from leukopenia and number it may be increases leukocytosis and that number may be increases in the newborn baby or in the pregnant woman, or also the number of the WBC also increases in the patients like the AIDS patients, tuberculosis patient, and also cancer patient. In that cancer patient, the treatment like the radiation and shock treatment, there is a chance to increase the WBCs or
white blood corpuscle, and these white blood corpuscles are responsible for the protection that is the concerning with the immunity. After that, these white blood cells or lymphocytes are divided or classified into the main two types. The first type is the granulocytes आणि दुसरी साइड आहे अग्रॅन्युलोसाइट. पहिली ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट. आता तुम्ही जर काळजीपूर्वक नाव बघितलं असेल, ग्रॅन्युलो त्याच्यामध्ये ग्रॅन्युल आहे, साइट सेल, ग्रॅन्युल असणाऱ्या सेल, अग्रॅन्युलोसाइट ग्रॅन्युल नसणाऱ्या सेल आणि ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ग्रॅन्युल असणाऱ्या सेल. आता दिस ग्रॅन्युलोसाइट सेल्स, द सायटोप्लाझम ऑफ द ग्रॅन्युलोसाइट्स, आपण अगोदर ग्रॅन्युलोसाइट बोलूया. सायटोप्लाझम ऑफ द ग्रॅन्युलोसाइट contain the granules. Cytoplasm of the granulocyte contain the granules, while a granulocyte that does not contain the granules. Other near about 72% granulocytes are present in the total WBC. 72% granulocytes are present in the total number of the WBCs. And in that granulocyte, the nucleus are the polymorphic. याच्यामधलं न्यूक्लियस कसं आहे? पॉली का मतलब होता अनेक आणि मॉर्फ का मतलब होता है स्वरूप. अनेक स्वरूपाची न्यूक्लियस आहे. आणि इन दॅट ग्रॅन्युलोसाइट हे जे त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत, ग्रॅन्युल्स आर द actually secretory vesicles and it secrete the secretory substance and enzymes also. त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत ते ग्रॅन्युल म्हणजे secretory vesicles आहेत, and that vesicle secrete the secretory product as well as the enzymes and these granulocyte, these are developed from or produced from the myeloid stem cell. What is myeloid stem cell? These myeloid stem cells are the hemopoietic cell, and this hemopoietic cell is present in the red bone marrow. And hemopoietic cell कुठे असतात? Red bone marrow, which is present in the elongated bone. Means the leukocytes which are produced from the myeloid stem cell, and myeloid stem cell म्हणजे नेमकं काय? hemopoietic cell. आणि hemopoietic cell कुठे असतात? red bone marrow मध्ये असतात. Okay, depending upon the staining property of granulocyte, these are further divided into the three types. The first is the neutrophil cells. Second type is the basophil cells, and third type is the eosinophils cells. आता समजण्यासाठी मी न्यूट्रोफिल्स ची फिगर काढतोय. The neutrophil cells are the spherical गोल आहे. neutrophil cells are the spherical. आपण कुठे आहे? ग्रॅन्युलोसाइट बघत आहोत. ग्रॅन्युलोसाइट्स. आणि ह्या ग्रॅन्युलोसाइट मध्ये न्यूट्रोफिल सेल मी सांगितलं डिपेंडिंग अपॉन द स्टेनिंग प्रॉपर्टी दिस ग्रॅन्युलोसाइट फर्दर classified into the three types: neutrophil cell, basophil cell and eosinophils. आता ही टाइप कशावर पडली? इट इज डिपेंड अपॉन द स्टेनिंग प्रॉपर्टी. त्याच्यामधले जे स्टेन घेण्याची प्रॉपर्टी आहे, कलर घेण्याची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावर पडलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सांगतो न्यूट्रोफिल सेल्स आर द स्फेरिकल सेल्स. न्यूट्रोफिल सेल्स आर द स्फेरिकल सेल्स. आणि आता याच्यामध्ये जी न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस इज द मल्टीलोब्ड, नॉट बायलोब्ड, मल्टीलोब्ड. आता हे जे काढतो मी हे लोब आहेत.
2 ते 7 पर्यंत लोब असू शकतात, मल्टी लोब्ड. आणि त्याच्यामध्ये जी सायटोप्लाझम आहे, ती सायटोप्लाझम कंटेन शब्द काय म्हणतोय बघा मी, फाइन ग्रॅन्युल्स. फाइन ग्रॅन्युल्स, फाइन का मतलब होता है अतिशय लहान ग्रॅन्युल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, लहान लहान. आणि लहान असल्यामुळं द नंबर ऑफ ग्रॅन्युल्स इज मोर आर एव्हिडंट आर मॅक्सिमम, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ग्रॅन्युल प्रेझेंट आहे, मोर ग्रॅन्युल्स. अँड दिस इज अ मल्टीलोब्ड न्यूक्लियस. मी काय सांगितलं, न्यूट्रोफिल सेल्स. and this neutrophil cell stained with dye. stain का मतलब होता है dye, dye का मतलब होता है कलर, कलर का मतलब होता है रंग. या रंगाने त्या रंगल्या जातात, त्याच्यामधले हे ग्रॅन्युल्स या रंग घेतात. न्यूट्रल डायज कलर होतात. सो इट इज अ न्यूट्रल डाय, सो इट इज अ न्यूट्रोफिल. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं, त्याचं नाव आहे न्यूट्रोफिल्स. फिल्स का मतलब होता है अट्रॅक्शन. त्याला याच्याविषयी प्रेम आहे, कोणाविषयी, न्यूट्रल डाय. न्यूट्रल कलर स्टेन विषय. हा सेल स्पेरिकल आहे, न्यूक्लियस मल्टीलोब्ड आहे. त्याच्यामधलं जे सायटोप्लाझम आहे, त्या सायटोप्लाझम मध्ये अनेक फाईन पार्टिकल्स आहेत. फाईन का मतलब आहे लहान अनेक पार्टिकल्स आहेत. आणि लहान संख्या असल्यामुळे, लहान साईज असल्यामुळे याची संख्या जास्त आहे. आता न्यूक्लियस आहे मल्टीलोब्ड आहे, न्यूक्लियस मल्टीलोब्ड आहे. आणि याचं कॉन्स्टिट्यूशन जर बघितलं तर याचं कॉन्ट्रिब्युशन नियर अबाउट 70% इन द टोटल WBC. 70% in the total WBC. And these are also perform the amoeboid movement, AMBOE, amoeboid movement. And due to that amoeboid movement, it perform the main function. आता ह्याचं हे फंक्शन आहे कुठलं, phagocytosis. If any pathogen or microorganism enter in the body that kill them with the amoeboid movement, phagocytosis. Phagocytosis का मतलब होता है they engulf the microorganisms, and they are responsible for destroying the pathogen germ, disease causing agent. And also the pus is the actually mixture of dead neutrophils, dead tissue, cell debris. pus जो असतो तो pus म्हणजे काय आहे, it is the mixture of dead neutrophils त्याच्यासोबत dead tissue, dead cell debris. these are present in the pus. मी काय सांगितलं, neutrophils, these are the small cell, and number is a more, near about 70% in the total WBC. The cells are the spherical, nucleus is the multilobed. Are the lobes are more than 2 to 7 lobes are, and cytoplasm contain the fine granules. And granules actually these are the secretory vesicle which secrete the enzymes on secretory products, and it perform the amoeboid movement. And due to that amoeboid movement, they perform the phagocytosis. Phagocytosis का मतलब होता है they engulf the microorganism, pathogen, disease causing agent. कुठला disease causing agent आला तर त्यांनी खाऊन टाकतात. and this phagocytosis is the main important function of the neutrophil. then basophil. आता दुसरी सेल basophil. this cell is also spherical. ही सेल सुद्धा कशी आहे, spherical आहे. and this basophil cell it dye with or stained with a basic dye. Dye का मतलब होता है color, and that basic dye is the methylene blue. Is the name of dye. Dye color रंगाचं नाव आहे. The cytoplasm of the basophil contain the large granule, the fine granule with the large granule. And nucleus of the basophil is the twisted nucleus. याच्यामधलं एक असं आठ काढलं, त्याच्यामध्ये असं केलं, ट्विस्टेड न्यूक्लियस आहे बघा. न्यूक्लियस त्याच्यामधला ट्विस्टेड आहे. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल आहेत, पण त्या ग्रॅन्युलची साईज मोठी आहे, आणि ग्रॅन्युलची साईज मोठी असल्यामुळं त्यांची संख्या कमी आहे. and these cells stained with a basic dye, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल बेसिक डाय
बेसोफिल फिल्स म्हणजे त्यांना अट्रॅक्शन आहे बेसिक डायचं. आता these cells does not perform the phagocytosis. या सेल फॅगोसाइटोसिस करत नाही. या सेल फॅगोसाइटोसिस करत होत्या. या सेल फॅगोसाइटोसिस करत नाही. तर बेसोफिल सेल काय करतात? बेसोफिल cells which are produced more number in the allergic condition. जर allergic condition झाली तर यांची संख्या वाढते किंवा it may be also increases in the infected person, or when infection occurs the number of the basophils are increases and basophils secrete the मग यांचं काम काय आहे? पॅगोसाइटोसिस यांचं काम काय? they secrete the heparin, then histamine, and then it also secrete the hormone, one of the hormone, and that hormone is the serotonin hormone. Serotonin hormone. This is a happy hormone, and heparin is the anticoagulant, histamine anticoagulant. These are the function of the basophil cell. मी काय सांगितलं? सायटोप्लाझम contains the granules, but the size of the granules is large. Nucleus is twisted, and these cells are produced. पण कधी प्रोड्यूस होतात? एखादी ॲलर्जी झाली ॲलर्जिक कंडिशन मध्ये किंवा इन्फेक्शन झालं तर त्यावेळेस या सेल जास्त प्रमाणात तयार होतात आणि ह्या फॅगोसाइटोसिस करत नाही. मग काय करतात? दी सेल सिक्रेट द प्रोड्यूस द हेपॅरिन, हिस्टामाइन अँड सेरोटोनिन नावाचा हार्मोन. दिस इज द हॅपी हार्मोन और हॅपी मोमेंट. त्याच्यानंतर तिसरी टाइप आहे इओसिनोफिल सेल. दिस इज ऑल्सो स्पेरिकल सेल्स आणि ह्याच्यामधलं न्यूक्लियस ऑफ द इओसिनोफिल सेल्स इज द बायलोबर न्यूक्लियस. याच्यामध्ये दोन लोब आहेत न्यूक्लियस. आणि कॉन्स्टिट्यूशन बेसिक सेल्स मध्ये किती? Near about 0.5 to 1% constitutions of the cells are present in the total WBC count, and here this neutrophil cell nucleus is bilobular, and this cytoplasm also contains the granule. का तर आपण granule सेटचा अभ्यास करतोय म्हणून याच्यामध्ये हे न्यूक्लियस आणि हे सायटोप्लाझम. न्यूक्लियस also contains the cytoplasm, and this neutrophil cells, या जे न्यूट्रोफिल सेल आहे eosinophil cell है, it is also called as a acidophils. याला दुसरं नाव आहे acidophil cells किंवा इथं R मध्ये चालेल, are acidophil cell, and these cells take the acidic stain eosine नावाचा acidic stain घेतात, and this eosine stain is the red in color. So these cells become a red color, or granules become the red in color after the staining process, and this eosinophil cell is constitute the near about 1 to 3%, आणि याचं कॉन्ट्रिब्युशन 1 ते 3% आहे टोटल WBC काउंट मध्ये. 1 ते 3% आहेत. and they destroy the, याचं काम आहे, they destroy the antigen antibody complex. They destroy the antigen antibody complex. They destroy, त्यांचं फंक्शन आहे, काम आहे, they destroy the antigen antibody complex by the phagocytosis. म्हणजे काय? They engulf them and their number increases, allergic conditions also, and their main function is the antihistamine property, and also these are responsible for the detoxification as they produce the antitoxin प्रोड्यूस करून काय करतात? डिटॉक्सिफिकेशन करतात. मी काय सांगितलं? हे फॅगोसाइटोसिस करतात, हे पण फॅगोसाइटोसिस करतात. हे फॅगोसाइटोसिस करत नाही तर काय याचं काम? हेपॅरिन, हिस्टामाइन आणि सेरोटोनिन नावाच्या हार्मोनला प्रोड्यूस करतात बेसोफिल सेल, बेसिक डाय. आणि इओसिनोफिल सेल इट इज stained with dark with acidic stain. That acidic stain is the eosine, and the total number or contribution of the cells in the total WBC is only 1 to 3%. 1 to 3%, and main function, they destroy the antigen antibody complex by phagocytosis, and also they are responsible for the
for the detoxification कशामुळे detoxification as they produce the antitoxin टॉक्सिनच्या विरोधातलं antitoxin so these are responsible for the detoxification कळालं मी काय सांगितलं ग्रॅन्युलोसाइट मध्ये काय सांगितलं की ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस आहे सगळ्यांच्या न्यूक्लियसचा आकार वेगळा आहे एकसारखे न्यूक्लियस नाही म्हणून पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस आहे सायटोप्लाझम मध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत ते सिक्रिटरी वेसिकल्स आहेत सिक्रिटरी वेसिकल आहेत ते सिक्रेट करतात कशाला सिक्रेट करतात they secrete the enzymes and secretory products त्याच्यामध्ये सांगितलं डिपेंडिंग अपॉन द स्टेनिंग प्रॉपर्टी these granules are further divided into the neutrophils basophil eosinophil this eosinophil basophil neutrophils say it is stained with a neutral dye nucleus is a multilobed our lobes in 2 to 7 lobes are present in the nucleus fine granules are present and it perform the amoeboid movement due to that amoeboid movement they perform the phagocytosis they engulf the microorganism germ or disease causing agent and second basophil is also spherical cell it is stained with main property guys it is stained with the basic dye methylene blue and granules are large in size nucleus is twisted these are the non-phagocytic cell but they produce the heparin histamine and serotonin त्याच्यानंतर सांगितलं eosinophil cells or acidophil cell eosinophil लाच acidophil cell म्हणतात acidic dye feels त्याला अट्रॅक्शन आहे कुणाचं acidic dyeचं कोण आहे eosin आहे and they stained with the acidic dye eosin and nucleus is a bilobed and the total contribution of the eosinophil cells are the 1 to 3% in the total count of the WBC and they destroy the antigen antibody complex by the phagocytosis and also they play important role in the detoxification as they produce the antitoxin okay is it clear